औंधा रावेत BRT रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या उतारावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनावर टीका करत अपघात झाल्यास कन्सल्टंट आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. यावर भाजप नगरसेविका आरती चोंधे यांनी पलटवार करत 2 वर्षापूर्वी काम सुरू असताना पाहणी का केली नाही, आता प्रकल्प पूर्णत्वास आल्यावरच आक्षेप का, असा सवाल केला आहे. दरम्यान आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून हा उड्डाणपूल प्रकल्प पूर्णत्वास आलेला असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं चोंधे यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर रक्षक चौक हा वर्दळीचा चौक आहे. या ठिकाणी पुलाचे काम पूर्ण होत आहे. मात्र काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की या पुलाचा तीव्र उतार असल्याच्या कारणाने खासदारांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं, अधिकाऱ्यांना सूचना केलाय. तर आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती का आणि एकंदरीत तुमचं म्हणणं काय आहे? औंध रावेत रोडवरील रक्षक चौक येथे ऑक्टोबर 2024 मध्ये या सबवेचं आणि पुलाचं काम चालू झालेले आहे. या कामाची निविदा 19 कोटींची आहे. माननीय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याबरोबर प्रभागातील कार्यकर्ते व आम्ही वेळोवेळी या पुलाची काम चालू असताना पाहणी केली. मागील आठवड्यात पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना लोड शेडिंगचे काम चालू होते. त्यावेळेस मी पुलाला व्हिजिट दिली. व्हिजिट देत असताना पुलावरून जाणारे वाहने तसेच पूल चढताना व उतरताना वाहनांचा वेग कसा कमी करण्यात येईल, तसेच संकेतचिन्ह लावणे, अशा अनेक प्रकारच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी असे सांगितले की हा पूल लवकरच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, कारण या पुलाचे काम चालू असल्यामुळे विशालनगर व पिंपरी निलखमधील अंतर्गत रस्त्यांवरती खूप लोड येत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार साहेबांची बातमी वाचली की ह्या पुलाचा तीव्र उतार असल्यामुळे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. तर माझे असे म्हणणे आहे की त्यांनी काम 2 वर्ष पुलाचे काम चालू होते, तर त्यावेळेस त्यांनी ह्या पुलाला व्हिजिट का दिली नाही किंवा त्यावेळेस त्यांनी का सूचना दिल्या नाहीत. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक पूल पिंपरी चिंचवडमध्ये बांधलेले आहेत, तर त्याप्रमाणे हा सुद्धा पुलाचे काम त्यांनी व्यवस्थित केलेले आहे. हिंजवडीकडे जाणारा नागरिक माझ्या प्रभागातून बराच आहे. आपण पाहतो की वाकडला सभेलगत वारंवार वाहतूक कोंडी असते, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीला सामोरं जावं लागतं. तर त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे मला वाटते. कसपा वस्ती बालेवाडीकडे जाणारा पूल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं बांधून पूर्ण आहे, पण त्याचं आपल्याला अजूनही उपयोग करता येत नाही. तर त्याप्रमाणे ह्या पुलाचे होऊ नये असे मला वाटते. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन माननीय आमदार शंकरभाऊ जगताप व सर्व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.